हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, फेब्रुवारी महिन्यात जसा सुरू झाला आहे तेव्हापासून आपण अगदी वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळी प्रकारची कामं करून घेत आहोत. मंडळी, ही आहेत अडेनियम, जे की मी सीड्स थ्रू ग्रो केलेली होती. सो सीड्स थ्रू अडेनियम कशी ग्रो करावी या रिगार्डिंगचा देखील मी व्हिडिओ तुमच्याशी एकदा शेअर केलेला आहे. आणि आता फेब्रुवारीमध्ये यांच्यावर देखील काम करणं तेवढंच गरजेचं आहे. सो माझ्या या 1 ते 2 वर्षाच्या अडेनियमची कंप्लीट फेब्रुवारी वर्किंग मोड जी काही आहे ना, ती मी तुम्हाला सांगणार आहे. शिवाय हे जे यंग प्लांट आहेत, म्हणजे अगदी 4 ते 5 वर्षाचे मोठे कोडेक्स नाही. मी यावर अगदी हेवी प्रूनिंग नाही, अगदी सेफ मेथड फॉलो करणार आहे. सो हे झाड आहे अडेनियम. सो आपण ज्यालाच डेझर्ट रोज देखील म्हणत असतो. डेझर्ट प्लांट म्हणजे काय, याला खूप उन्हाची गरज असते. सगळ्यात आधी मी हे झाड पूर्ण कुंडीतून बाहेर काढून घेतलेलं होतं. सर्व जुनी माती देखील कुंडीतून बाहेर काढून रिकाम्या करून घेतलेल्या होत्या आणि कुंडीतून झाडं ही बाहेर काढून 1 दिवस पूर्ण अशीच मातीमध्ये ठेवलेली होती. म्हणजे 1 दिवस पूर्ण आणि 1 रात्र, म्हणजे 24 तासासाठी यांना अशीच राहू दिलेली होती. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्लांट्सला रिपोर्ट करण्यासाठी जे काही मी प्लास्टिक कंटेनर यूज केलेले होते, यांची ड्रेनेज होल देखील व्यवस्थित चेक करून घेतली. त्यांना थोडं कलरिंग देखील करून घेतलेलं होतं. सो मंडळी, ड्रेनेज होल मात्र या ठिकाणी महत्त्वाचं आहे. यंग प्लांट असल्यामुळे 1 दिवस ड्राय ठेवणं मात्र यांच्यासाठी पुरेसं आहे. जास्त दिवस याला बाहेर किंवा असं ड्राय फॉर्ममध्ये ठेवायची गरज नाही. यामुळे रूट्सवर असलेला एक्स्ट्रा जो काही ओलावा असतो किंवा ओल जी असते ती निघून जात असते आणि फंगल इन्फेक्शनचा धोका देखील मात्र याने कमी होत असतो. सो ही स्टेप मात्र रिपॉटिंगच्या आधी तुम्ही देखील फॉलो करायला मात्र विसरू नका. यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे सर्व झाडांची रूट्स मी या ठिकाणी चेक करून घेतली. त्यात खराब झालेली, काळपट, कमजोर असलेली किंवा हाताला मऊसूत अशी जर रूट्स लागत असतील तर मात्र ती रूट्स ही आपल्याला कट करून घ्यायची होती. पण मात्र या ठिकाणी माझ्या सर्व झाडांची रूट्स अतिशय व्यवस्थित होती. कुठलंही रूट्स प्रूनिंग किंवा कटिंग करायची मात्र मला गरज नव्हती. नंतर आता वळूया ते म्हणजे पॉटिंग सॉइल मिक्सचरकडे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी पूर्णपणे वाळूचा या ठिकाणी वापर केलेला आहे. सो अडेनियमला वाळू किंवा अशा प्रकारची मोकळी भुसभुशीतच माती त्याला आवडत असते. मातीचं प्रमाण अतिशय कमी या ठिकाणी ठेवावं लागत असतं. सो मंडळी, नेहमी अडेनियम रिपोर्ट करत असताना वाळू मात्र भरपूर प्रमाणामध्ये घ्या. यामध्ये थोडंसं गांडूळ खत, नीमखडी आणि मी कोळसा, आणि यामध्ये आपल्याला 10 ते 15% एवढ्याच क्वांटिटीमध्ये मातीचा वापर करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर जे काही आहे ते तयार करून घ्यायचं आहे. सो 1 वर्षानंतर ही जी माती आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं फंगस म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे आढळून आली नाही. सो यामध्ये मी मिक्स करण्यासाठी कोळशाचा देखील वापर केलेला आहे. कोळसा जो की पाणी होल्ड करून ठेवत असतो, तसंच फंगस देखील तयार होऊ देत नसतो. सो अशा प्रकारे यामध्ये मी 2 ते 3 चमचे नीमखलीचा देखील वापर केलेला आहे आणि 1 ते 2 मूठ या ठिकाणी गांडूळ खताचा वापर करत आहे. कारण की अडेनियम माझी ही 1 ते 2 वर्षाची आहे. सो जास्त खताचा वापर करणं देखील त्यांच्यासाठी चुकीचं ठरणार आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी पॉटिंग मिक्सचर जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे. खूप जास्त खत नाही या ठिकाणी मी टाकलेलं आहे. यंग रूट्स हे सेन्सिटिव्ह असतात. माती ही नेहमी लूज असायला हवी, पाणी धरून न ठेवणारी असावी आणि कुंडीत पाणी टाकत असताना ते पटकन वाहून जाईल अशी ही अडेनियमसाठी स्पेसिफिक आपल्याला पॉटिंग मिक्सचर तयार करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी एकत्र मी मिक्स करून घेतलेल्या होत्या आणि व्यवस्थित आता सगळ्या कुंडींमध्ये मी त्याला भरून घेणार होते. मंडळी, कुठलेही सकलंट प्लांट ज्यावेळेस आपण पॉटिंग मिक्सचर तयार करत असतो त्यामध्ये कोळशाचा वापर करावा. अडेनियमला जास्त पाणी साचलेलं अजिबात चालत नाही. कोळसा काय करतो, माती हलकी ठेवत असतो, शिवाय पाणी पटकन कुंडीच्या बाहेर देखील जाऊ देत असतो. शिवाय यामुळे वॉटर लॉगिंग देखील टाळत असतो, म्हणून रूट रॉटचा धोका देखील याने कमी होत असतो. शिवाय महत्वाचं म्हणजे कोळशामध्ये नॅचरली अँटी फंगल गुणधर्म असतात. मातीमध्ये हार्मफुल बॅक्टेरिया देखील याने कमी होत असतात. कुठल्याही प्रकारची मातीमध्ये दुर्गंधी देखील कोळशामुळे येत नाही. शिवाय रूट इन्फेक्शनचा धोका देखील कमी होत असतो. चारकोल म्हणजेच कोळसा एखाद्या स्पंज सारखा काम करत असतो. जास्त पाणी
पाणी झालं तर ते ॲब्सॉर्ब करतो आणि हळूहळू पाणी नंतर रिलीज करत असतो. माती खूप ओली देखील कोळशामुळे राहत नसते. सकलन प्लांटसाठी परफेक्ट आहे. शिवाय मातीमध्ये कोळसा हा एखादा एअर पॉकेट सारखा काम करत असतो. त्यामुळे रूट्स देखील व्यवस्थित ऑक्सिजन घेत असतात आणि झाडाची ग्रोथ देखील हेल्दी राहत असते. सो मंडळी, अशा प्रकारे कोळशाचं पॉटिंग मिक्सचरमध्ये मात्र भरपूर महत्वाचं योगदान आहे. सो मंडळी, अशा प्रकारे छोटे छोटे अडेनियम मी व्यवस्थित प्रकारे कुंडीमध्ये शिफ्ट देखील करून घेतलेले होते. माझ्या सर्व अडेनियमची रूट्स ही व्यवस्थित हेल्दी होती. त्यामुळेच मी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कटिंग किंवा प्रूनिंग केली नाही. माझ्या झाडांची हेल्दी रूट्स होती. सो त्या रूट्सला डिस्टर्ब करणं गरजेचं नव्हतं. आता जर रूट्सला मी हेवी ट्रिमिंग केलं असतं तर मात्र त्यांची ग्रोथ देखील स्लो होऊ शकली असती. जर रूट्स खराब असतील तर मात्र तुम्ही कटिंग किंवा ट्रिमिंग करा आणि कटिंग ट्रिमिंग केल्यानंतर मात्र फंगीसाईड लावणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण कट जर ओपन असेल तर मात्र इन्फेक्शन पटकन होत असतं. यानंतर मी टॉप कटिंग केली. माझ्या झाडावर बारीक अशी शेंडी तयार होत होती आणि ती वरवर वाढत होती. सो मी अगदी हलकीशी तिला ट्रिम केली. जास्त हार्ड प्रूनिंग देखील केली नाही. कट केल्यावर मात्र त्या ठिकाणी परत फंगीसाईड देखील लावून घेतलेलं होतं. यामुळे काय होतं, आपण जिथे कट करतो तिथून पुन्हा 2 ते 3 साईडला नवीन ब्रांचेस फुटत असतात आणि याने झाड हे बुशी होत असतं. शिवाय फ्युचरमध्ये जास्त फुलं येण्याचे चान्सेस देखील वाढत असतात. सो अशा प्रकारे मी या ठिकाणी कटिंग करून घेतलेली होती आणि कटिंग केलेले जे काही स्टेम आहे ते देखील मी यावेळेस कुंडीमध्ये लावून घेणार होती. सो कटिंग जर ग्रो झाली तर पुन्हा अडेनियमची संख्या मात्र माझ्या बाल्कनीमध्ये वाढणार आहे. मंडळी, अशा प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊन प्रत्येक ज्या ठिकाणी आपण कट केलेला आहे त्या ठिकाणी फंगीसाईड लावणं गरजेचं आहे. हळदीचा वापर मात्र यावर काम करत नसतो. त्यामुळे तुम्ही हळदीचा वापर करू नका. अडेनियमसाठी फंगीसाईड पावडरचाच वापर करणं गरजेचं आहे. बरेच लोक नेलपेंट वगैरेचाही वापर करत असतात, पण आता यावर मात्र नेलपेंटचाही वापर करू नका. कारण की कट केलेली जागा ही फ्रेश असते आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यावर केमिकल अप्लाय केलं तर झाडाला त्याचा त्रास होऊ शकतो. सो अशा प्रकारे फंगीसाईड पावडर लावून आपल्याला कट केलेला भाग हा लॉक करून घ्यायचा आहे. आणि मी आता पुन्हा अडेनियमचं जे काही बेस आहे ते कुंडीमध्ये लावून घेणार आहे. शिवाय जी कटिंग आहे ती देखील व्यवस्थित लावून घेणार आहे. सो आपल्याला हे अडेनियम जास्त डीप न करता अगदी वरच्यावर लावून घ्यायचं आहे. अडेनियम कुंडीत लावल्यानंतर जर आपण चुकीची केअर केली तर मात्र प्लांट हे पुन्हा स्ट्रेसमध्ये जात असतं. सो आता हे लावल्यानंतर सेकंड डे मात्र मी फंगीसाईडचं अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून जे पाणी आहे ते कुंडीमध्ये देऊन घेतलेलं होतं. सेम डे मात्र कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा ऊन हे झाडाला मात्र देऊ नका. मंडळी, अडेनियमला उन्हाची आवड आहे, पण रिपोर्ट केल्यानंतर मात्र त्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न येतो की रिपोर्ट केल्यानंतर लगेच पाणी द्यायचं का? तर उत्तर आहे नाही. जर तुम्ही रूट डिस्टर्ब केलेले आहेत किंवा ट्रिमिंग केलेली आहे तर मात्र किमान 1 ते 2 दिवस पाणी देऊ नका. झाडही सावलीत ठेवा. या वेळेत रूट्स हे आतून हील होत असतात. यानंतर 2 ते 3 दिवसांनी थोडंसं तुम्ही पाणी द्या, फक्त माती ओलसर होईल इतपत. अडेनियमला पाण्यात बसायला आवडत नाही. कुंडी मात्र लगेच पुन्हा उन्हात देखील ठेवू नका. जर तुमचं स्टेम फर्म असेल तर मात्र याला फुल सन चालतो. जर तुमचं अडेनियमचं स्टेम मौसर वाटत असेल तर मात्र याला 2 ते 3 दिवस सावलीतच ठेवा किंवा सकाळचं हलकंसं ऊन द्या. 4 ते 5 दिवसांनी हळूहळू दुपारचं ऊन द्यायला सुरुवात करा. पुढील 15 दिवसात कुठल्याही प्रकारचं यांना खत देऊ नका. अगदी ह्युमिक ऍसिड देखील देऊ नका. जास्त पाणी नको. पुढील 10 ते 15 दिवसात साईड शूट्स तुम्हाला हळूहळू दिसू लागतील. जेथून शेंडी कापली होती तेथून पुन्हा नवीन 2 ते 3 कोंब आल्याची सुरुवात देखील होईल. कोडेक्स जाड होण्याची सुरुवात आता झालेली आहे. पहिल्या 2 वर्षात फोकस हा फक्त आपला फुलांवर नसतो, तर फोकस हा फक्त मजबूत खोड आणि स्ट्रॉंग रूट सिस्टीमवर असायला हवा. जर तुमचं ही अडेनियम 1 ते 2 वर्षाचं असेल तर मात्र मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा.
तुमच्याकडे अडेनियमची किती रोपं आहेत आणि किती वर्षाची आहेत आणि त्यांना कुठल्या रंगाची फुलं येतात ते देखील मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि अजूनही तुम्ही कुठलंही फेब्रुवारीवर अडेनियमवर केलं नसेल तर मात्र लगेच करायला घ्या. अशाच प्रॅक्टिकल गार्डनिंगसाठी आणि अपडेटसाठी मात्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र व्हिडिओला लाईक करून अडेनियम प्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती थोडी तरी हेल्पफुल ठरणार आहे. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग.